तर हे प्रॅक्टिकल 12वीसाठी आहे. आज किंवा काल परवामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल केलंच असेल. तर व्हिडिओ आणि मल्टी व्हिडिओ सोर्स आणि सिंगल व्हिडिओ सोर्ससाठी हे प्रॅक्टिकल आहे. तर मी वेब एम OGG आणि MP4 असे तिन्ही फॉर्मॅटवाले व्हिडिओ आणलेले. त्यांना रिनेम करूया आपण. राईट क्लिक करून ही वाला 3rd नंबर ऑप्शन विंडोज 11मध्ये रिनेमचं असतं, किंवा F2 प्रेस करून तुम्ही डायरेक्ट रिनेम करू शकता. आपल्याला प्रत्येक व्हिडिओ फाईलचं नाव व्हिडिओ करून ठेवायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आता त्याच्या राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये गेलो आपण, तर इथं लोकेशनमध्ये त्याचा पाथ दिसतो. ठीक आहे. पाथ नंतर व्हिडिओचं नाव व्हिडिओ ठेवले आपण आणि एक्सटेन्शन त्याचं .mp4 आहे. ठीक आहे. प्रॉपर्टीजमध्ये जाऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. तर आपण आता कोडमध्ये जाऊयात. कोडमध्ये आपण वर्गात किंवा प्रॅक्टिकल लॅबमध्ये नोटपॅडमध्ये करतो, पण इथं ओरिजिनल कोडिंग करताना थोडासा वेगळा कोड असतो, किंवा एडिटर मी वेगळा वापरतो. ठीक आहे. हा माझा रेग्युलरवाला एडिटर आहे, VS कोड, व्हिज्युअल स्टुडिओ कोड. तर त्याच्यामध्ये आपण कोडिंग करणार आहे. तर हा वाला आपल्या व्हिडिओचा कोड आहे. तुम्हाला पेपर किंवा एक्झाममध्ये फक्त एवढाच कोड लिहायचा आहे. तर आपण आता नव्याने क्रिएट करणार आहे सगळा कोड. ठीक आहे. पहिल्यांदा नवीन फाईल क्रिएट करतोय आपण इथं. ठीक आहे. जो हायलाइटेड एरिया दिसतोय तिथं नाव द्यायचं आपल्याला व्हिडिओ. आता व्हिडिओ .html आहे, व्हिडिओ न्यू .html नावाने आपण फाईल क्रिएट केली. ठीक आहे. एंटर केलं. इथं दिसतंय व्हिडिओ न्यू .html आणि व्हिडिओ न्यू HTML. त्याच्यामध्ये फर्स्ट लाईनला आपण टाकणार आहे, म्हणजे इथं प्रीडिफाईन असतं हे वालं साईन दाबायचं, एक्सक्लेमेटरी मार्क दिसत असेल सगळ्यांना. तर एक्सक्लेमेटरी मार्क आणि एंटर दाबलं तर आपला सगळा कोड डायरेक्ट बॉडीमध्ये लिहिण्यापर्यंत येतो. बॉडीमध्ये आपल्याला BG कलर द्यायचा. BG कलर देऊ आपण, स्काय ब्ल्यू देऊ. त्याच्यामध्ये व्हिडिओ किंवा टेक्स्ट आपले व्यवस्थित दिसतात. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला H1 टॅग. ठीक आहे. ह्या एडिटरमध्ये फक्त H1 एंटर टाईप केलं, ओपन क्लोज दोन्ही होतं. आपल्याला नोटपॅडमध्ये सगळं टाईप करायला लागतं. ठीक आहे. व्हिडिओ प्लेयर H1मध्ये आपण करणार आहे. H1मध्ये एक ॲट्रिब्यूट घ्यायचा आपल्याला, अलाइन = सेंटर. सेंटर. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला टॅग घ्यायचा व्हिडिओ टॅग. ठीक आहे. व्हिडिओमध्ये SRC मध्ये डायरेक्ट आलं व्हिडिओ .mp4. आपली थोडी पद्धत वेगळी आहे, त्याच्यामुळे हे सोर्स लगेच नाही घेते मी. ठीक आहे. नेक्स्टलाच घेऊ. SRC वाली लाईन मी कॉपी केली आता. तर आपण आता असं करणार आहे, व्हिडिओमध्ये आपल्याला ॲट्रिब्यूट कोणते, हाईट. ठीक आहे. हाईट किती घ्यायची, 150. फर्स्ट क्वेश्चनमध्ये 150 आहे. नेक्स्ट आहे विड्थ पण आपल्याला घ्यायची आहे 150. हाईट, विड्थ, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे मी बघतो परत. ठीक आहे. ॲटोप्ले करायचं आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये लिहिलेलं असतंय काय काय पाहिजे. ॲटोप्ले आणि लूप. ठीक आहे. त्याच्यामुळं लूप आणि ॲटोप्ले होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला टॅग घ्यायचं सोर्स टॅग. आता सोर्स टॅग मी दाबलं तर हा क्लोज नाही झाला, म्हणजे हा झाला एम्प्टी टॅग. जे एम्प्टी टॅग असतील ते क्लोज नाही होत. आणि जो व्हिडिओ आहे ओपन आणि क्लोज दोन्ही होते, त्याला आपण कंटेंट टॅग म्हणतो. कंटेंट टॅग आणि एम्प्टी टॅगमध्ये हा डिफरन्स असतो. एम्प्टी टॅग क्लोज होत नाही, कंटेंट टॅग क्लोज होतो. ठीक आहे. व्हिडिओ इथं लगेच नाही क्लोज करायचा आपल्याला, लास्टला क्लोज करायचा, तो खाली घेऊन टाकू आपण. ठीक आहे. सोर्समध्ये पास करायचं SRC, म्हणजे SRC ॲट्रिब्यूट घ्यायचं. SRC मध्ये व्हॅल्यू टाकायची व्हिडिओ .mp4. ठीक आहे. त्याच्यानंतर टाईप
टाईपमध्ये टाकायचं video/mp4. त्याच्यानंतर कंट्रोल एसनी सेव्ह करायचा. आता हा प्रोग्राम सेव्ह झालेला आहे. इथं गो लाईव्ह केलं तर दिसून जाईल आपल्याला. रन करायची पद्धत ही आहे, किंवा डायरेक्ट HTML ओपन केली तरी चालतं. ठीक आहे, हा वाला व्हिडिओ आता प्ले नाही झाला. ठीक आहे, आता प्ले होते. ॲटो प्ले व्हायला पाहिजे, पण नाही झालं, त्याला ब्राउझर वेगळा लागेल. पण आता प्ले होते. ठीक आहे, ते इनफायनाईट लूपला तो प्ले होत राहणार. आपण जरा पळूया त्याला. ठीक आहे, परत पहिल्यापासून लूप लावले, त्याच्यामुळं कंटिन्यू प्ले होते. आता 30 सेकंदापर्यंत न्याला. 30 नंतर लगेच 0 आला. ठीक आहे, 30 नंतर ॲटोमॅटिक 0ला प्ले झाला तो. ठीक आहे, हे वाला होता फर्स्ट क्वेश्चन. आणि त्या SOP मध्येच नेक्स्ट क्वेश्चन होता की मल्टिपल व्हिडिओ फॉर्मॅटसाठी. तर कोड तर सेमच राहणार आहे, फक्त इथं सोर्स चेंज होऊन जातील. कॉपी करतो, पेस्ट, आणि नेक्स्ट लाईनला पेस्ट. आणि त्याच्यानंतर काय होतं, इथं कंट्रोल्स दिसले पाहिजे. कंट्रोल्स बस एवढंच टाकायचं आणि सेव्ह करायचं. आता इथे MP4च्या जागी वेब एम फॉर्मॅट घेतले. म्हणजे जेवढे इथं दिसतं तेवढे घेऊ शकतो आपण. OGG. ठीक आहे, फाईल सेव्ह केली. आता इथं फक्त कंट्रोल्स नाव चेंज केलंय, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये फक्त कंट्रोल्स दिसणार. मगाशी जेव्हा आपण रन केला होता, फर्स्ट टाइमला नव्हता आला, नंतर मी PIP फंक्शन वापरून तो व्हिडिओ चालू केला होता. तर आता हा परत लाईव्हला असणारच आहे. तर हा फक्त रिफ्रेश केला तर म्हणजे आधीच्याला कंट्रोल आलेले आहेत. प्ले केला, इथले इथं प्ले होणार. आता त्याची हाईट विड्थ 300/300 आहे, तेवढी चेंज करून घ्यायची. 300/300. फाईल सेव्ह केली, कंट्रोल S. ठीक आहे, ही पिक्सेलमध्ये कन्वर्ट झाली 300/300. आता हा व्हिडिओ प्ले केला तर प्ले होतोय. ठीक आहे, तर समजलं असेल तुम्हाला. आता व्हिडिओ प्लेअर इथं मिडलला का आलं, कारण आपण H1 टॅगमध्ये मिडलला सेंटर अलाइनमेंट दिली होती. तर प्रॅक्टिकल असंच करायचं होतं. आता तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ रिपीट पाहू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल समजून जाईल. आता नेक्स्ट प्रॅक्टिकल आपलं आहे इमेज मॅपिंगचं, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल. ठीक आहे, धन्यवाद. सगळ्यांनी आपले रोल नंबर कमेंटमध्ये रोमन नंबरमध्ये टाकायचे. रोमनमध्ये पण आपला रोल नंबर पाठ ठेवा, बऱ्याच वेळा लागणार आहे. जेवढे व्हिडिओ असतील आपल्या प्रॅक्टिकलचे, त्याच्या खाली रोमनमध्ये सगळ्यांना कमेंट करायची. धन्यवाद.